जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो नजरेच्या जादूने या सॉन्गवरती आपण बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनचा यूज करून बनवलेला आहे. व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे. या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे ट्रेंडिंगचे रील्स मराठीमधून शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करू शकता. पण काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्यासोबतच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबत डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा हे नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नजरेच्या जादून काळीज चोरून पेरून नजरेच्या जादून ओठांच्या कोणात पेरून. मित्रांनो, आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट तर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जे पण प्रोजेक्ट इम्पोर्ट करणार आहात ते तुम्हाला इथे दिसून जातील. म्हणजे आपल्या वेबसाईटवरून तुम्ही बिट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर बिटमार्कमध्ये तुम्हाला फक्त एकच ग्रुप दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला नवीन ग्रुप क्रिएट करायचे आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो ग्रुप दिलेला आहे हा एडिट कसा करायचा ते बघूया. तर या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुप ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये परत जायचं आहे. परत एक आतमध्ये तुम्हाला ग्रुप बघायला भेटेल, तर या ग्रुपवरती परत क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि खाली इथं तुम्हाला इमेजेस दिसेल. तुमचा जर इमेजेस 4:5 रेशोमधील असेल तरच इथं हा इमेजेस यूज करा. अदरवाईज तुम्ही प्लसवरती क्लिक करून तुमचा जो पण फोटो तुम्हाला यूज करायचा असेल तो फोटो या ठिकाणी यूज करू शकता. ओके, बट या ठिकाणी आपला 4:5 रेशोमधील असेल तर तुम्ही या फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि जस्ट इथं तुम्ही कुठला फोटो ॲड करायचा असेल तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. सोबतच बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये पण जाऊन सेम हीच प्रोसेस करायची आहे आणि इथं जो इमेजेस आहे इथं आपण रिप्लेस करून घ्यायचं. तर मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो की तो इमेजेस आपण कशाप्रकारे ॲड करू शकतो. असा इमेज ॲड करायचा, एंडपर्यंत वाढवायचा, लॉंग प्रेस करून या इमेजेसच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा ग्रुप जो आहे तो क्रिएट करू शकता. सो हे ग्रुप आपण जे आहेत ते एडिट करून घेतलेले आहेत, बघू शकता. आता यानंतर इथं स्टार्टला यायचं, इथं आपल्याला ग्रुप क्रिएट करायचे आहेत. पण त्याआधी आपण इथं सोपी स्टेप आहे ती करून घेऊया. इथं 15 सेकंदाजवळ यायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे पण इमेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत ते पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे ॲड करायचे आहेत आणि पुढच्या बीटपर्यंत वाढवायचे आहेत. ओके, तर या टाईपमध्ये वाढवून घ्यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो पण इमेज असेल इमेजवरती क्लिक करा, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करा, म्हणजे इमेजेस पूर्ण स्क्रीनवरती होऊन जाईल. आणि त्यानंतर या टाईपमध्ये अशा प्रकारे पुढं वाढवून घ्या. तर हे चारही इमेजेस जे आहेत हे चारही इमेज आपण या टाईपमध्ये वाढवून घेणार आहोत आणि जे पण इमेज आपण ॲड करणार आहे ते 4च्या बीटपर्यंत आपण एंडपर्यंत अप्लाय करणार आहोत. तर ह्या प्रकारे मी चारही इमेजेस ॲड करून अप्लाय करून घेतो एंडपर्यंत. तर अप्लाय केल्यानंतर यावरती परत आपल्याला काय करायचं आहे, तर प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं आहे आणि या टाईपमध्ये ब्लॅक कलर खाली आणि व्हाईट कलर वरती अशा प्रकारे तुम्ही हे ग्रेडियंट करून घ्यायचं आहे. जो व्हाईट कलर आहे त्याला तुम्ही इथून जस्ट ट्रान्सपरंट बनवायचं आहे. तर ट्रान्सपरंट बनवल्यानंतर बघू शकता, तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजवरून थोडंसं झूम करायचं आहे आणि याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला एंडपर्यंत ॲड करायचं, म्हणजे स्क्रीनवरती अशा प्रकारे शॅडो अप्लाय होईल. आता यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला एक असा इफेक्ट बघायला भेटेल इंक स्पीडचा, तर तो हा व्हिडिओ आपण ॲड करायचा आहे. व्हिडिओचा आवाज असेल तर म्यूट करा आणि याला आपण जस्ट मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशनवरून 90 डिग्रीमध्ये अशा प्रकारे रोटेट करायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे रिसाईज करायचं आहे आणि या व्हिडिओवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये क्लिक करून लाईटनवरून लिनियर डोग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. तर हा लेअर जो आहे या लेअरवरती क्लिक करून इथून तुम्ही कॉपी लेअर करायचे आणि जेवढ्या पण आपल्या लेअर आहेत बीट तिथून पुढे ह्या अशा प्रकारे लेअर पेस्ट करायचे आहेत आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे जो पण असेल तो. तर बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे ते मी चारही लेअरवरती या टाईपमध्ये पेस्ट केलेले लेअर आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतलेलं आहे. सो अशा प्रकारे हे इफेक्ट बघायला भेटेल. आणि यानंतर परत आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं हा जो व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्हाला, तर हा व्हिडिओ थोडासा झूम करायचा आहे आणि
झूम केल्यानंतर इथं अशा प्रकारे खाली सेट करून यावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचं आणि याचा देखील साऊंड तुम्ही पूर्णपणे म्यूट करायचा आणि एक्स्ट्रा पार्ट जर याचं काय असेल तर तुम्ही इथून डिलीट करून टाकायचं. तर अशा प्रकारे टेक्स्ट पण अप्लाय होतील. तर ऑन एन ॲव्हरेज आपला 50% पार्ट व्हिडिओचा जो आहे तो रेडी झालेला आहे. स्टार्टला यायचं आता मेन सेटिंग आहे, मेन एडिटिंग म्हणू शकतो आपण. प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, कुठलाही एक इमेजेस ॲड करायचं आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं. आता जो इमेजेस तुम्ही ॲड केला होता त्याला 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचं आहे आणि इथून तुम्ही ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपिसिटी याची बरोबर जी आहे ती 15% ठेवायची. ओके, आता 15% ठेवल्यानंतर परत याला काय करायचं आहे, जो इमेज तुम्ही ॲड केलेला आहे तोच इमेज परत वरती ॲड करायचा आहे. वरती इमेजेस ॲड केलेला आहे आपण. ॲड केल्यानंतर स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक इथं व्हिडिओ मी दिलेला आहे अशा प्रकारचा. ओके, इंक ओव्हरले आहे. तर याला तुम्ही पहिल्यांदा तर काय करायचं तर टाईम ड्युरेशनवरती क्लिक करून याचं टाईम जे आहे ते पूर्णपणे वाढवायचं आहे. जवळपास 1.95 किंवा 90पर्यंत ठेवा म्हणजे व्हिडिओचा स्पीड वाढेल आणि एक्स्ट्रा पार्ट कट करा. ऑडिओवरती क्लिक करून ऑडिओ याचा म्यूट करा. त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशनमध्ये जाऊन याला 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून या टाईपमध्ये पूर्ण व्हिडिओवरती आपण अप्लाय करायचं आहे. ओके, आता यावरती आपण क्लिक करायचं व्हिडिओवरती आणि इफेक्ट्समध्ये जायचं. ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन क्रोमा की इफेक्टवरती सर्च करायचं आहे. ओके, क्रोमा की इफेक्ट जो आहे तो क्रोमा की इफेक्ट ॲड केल्यानंतर इथं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. की कलरमध्ये जाऊन इथं ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे. ओके, ब्लॅक कलर सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. आता ओव्हरलेला आणि तुमच्या इमेजेसला दोन्हीला सिलेक्ट करायचं आहे आणि वरती तुम्हाला 3 ऑप्शन बघायला भेटेल तर त्यातल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारचा हा इफेक्ट बनून रेडी होईल. आता बॅकग्राऊंडला जो इमेज ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर जस्ट तुम्ही काय करायचं आहे, इथं क्लिक केल्यानंतर त्यावरती इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. सर्च करायचं आहे वरती सॅच्युरेशन सर्च केल्यानंतर सॅच्युरेशन याचं पूर्णपणे -100 करायचं आहे म्हणजे इमेजेस ब्लॅक अँड व्हाईट होईल. ओके, आता मित्रांनो तुम्हाला समजलेलं आहे कशा प्रकारे करायचं आणि यावरती तुम्ही क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर म्हणजे जो ग्रुप आहे त्यावरती एडिट ग्रुपमध्ये जावा. जो इमेज आहे इमेजवरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं, रिसाईजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्टार्टला एक की द्यायचे आणि एंडला एक की द्यायचे. स्टार्टच्या कीवरती जायचं आहे आणि थोडासा इमेजेस झूम करायचा म्हणजे काय होईल, इमेजेस पुढून मागं जाताना अशा प्रकारे दिसेल. सोबतच या इमेजला तुम्ही प्रॉपर सेट करा, फेस वगैरे क्लिअर दिसेल असं, जेणेकरून इमेजेसचा ग्रुप तुमचा प्रॉपर दिसेल. आता काय करायचं आहे, सेम याच टाईपमध्ये तुम्ही जे आहे ते पुढच्या 4 लेअरला करून घ्यायचं. तर मला आता वेळेअभावी आपण जे आहे ते फास्ट हेच करूया. तर हा जो ग्रुप आहे या ग्रुपला तुम्ही कॉपी करून इथं जे ड्युरेशन आहे त्यातून ड्युरेशन कमी करा म्हणजे काय होईल, या टाईपमध्ये अशा प्रकारे फास्टमध्ये तुमचा इमेजेस दिसेल. नंतर तुम्ही इथं सिम्पली काय करू शकता, इमेजवरती क्लिक करून इथून इमेजेस ॲज इट इज तुमचा जो पण कुठला असेल तो चेंज करू शकता जेणेकरून प्रॉपरली तुमचा इमेजेस जो आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे दिसून जाईल. ओके, हे आता मित्रांनो सिम्पल एडिटिंग आहे, हे जास्त तुम्हाला सांगत बसत नाही. या टाईपमध्ये तुम्ही 4ही ग्रुप करून घ्या. तर मी पटापट हेच ग्रुप पेस्ट करतो आणि जो पण सेटिंग आहे त्या सेटिंग आपण अप्लाय करूया. तर बघू शकता 4ही ज्या लेयर्स आहेत ह्या 4ही लेयर्स मी प्रॉपररित्या सेट करून घेतलेल्या आहेत. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा, स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. हा एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे मी, तर हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करा. याचा पण साऊंड म्यूट करा आणि याला 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन याची अल्फा ऑपिसिटी 50% ठेवायचे आणि लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट द्यायचे. ओके, आता इथं काय करायचं, बरोबर 15 सेकंदाजवळ हा व्हिडिओ ठेवायचा आहे आणि बरोबर हे जे ग्रुप आहेत हे ग्रुप वरती करायचे आहेत. लॉंग प्रेस करून हे ग्रुप तुम्ही अशा प्रकारे ओव्हरलेच्या वरती करून घ्यायचं म्हणजे काय होईल, ग्रुपच्या बॅकग्राऊंडला तुमचा ओव्हरले इफेक्ट दिसून जाईल. तर हे 4ही ग्रुप आहे ते वरती घेतो आणि जो आपला मेन ग्रुप आहे तो देखील आपण ओव्हरलेच्या वरती घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे हे झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. ओके, मीडियामध्ये गेल्यानंतर जस्ट तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे लिरिकलचा, जो तो आपण एंडला स्टार्टला ॲड केला तो. तर हा व्हिडिओ ॲड करायचा, याचा देखील साऊंड म्यूट करा. साऊंड म्यूट केल्यानंतर ओके, इथं आपण साऊंड म्यूट करायचा होता तर इथं आपण जो आहे तो साऊंड म्यूट करून घेऊया आणि हा जो व्हिडिओ आहे यावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करा आणि हा जो आहे व्हिडिओ थोडासा खाली घ्या. ओके, थोडासा खाली घेतलेला आहे. बघू शकता व्हिडिओ जो आहे तो प्रॉपर सेट झालेला आहे आणि आपलं एडिटिंग देखील प्रॉपर झालेलं आहे. आता यावरती काही इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. तर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. ओके, प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर जस्ट 1 नंबरला एक इफेक्ट आहे, तो इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. एकदम सिम्पल प्रोसेस आहे. इफेक्ट आपण कॉपी केला, कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये जायचं आहे.
ओके, जिथं आपल्या 15 सेकंदानंतर इमेजेस आहे तिथं जायचं आहे आणि फक्त इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करत जायचं. ओके, 4 इमेजेस आहेत, 4 इमेजेसला 4 वेळा हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर 4ही इमेजेसला हा इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. आणि आता मित्रांनो व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. काही लोकांच्या मोबाईलमध्ये मल्टिपल व्हिडिओ लेअर सपोर्ट नसते, तर काही वेळेस असा प्रॉब्लेम येतो. एक्सपोर्टवरती क्लिक करून 1080pमध्ये एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर इथे एक्सपोर्ट प्रोजेक्ट कॅनॉट एक्सपोर्ट पडेल, तर एक्सपोर्ट एनिवेवरती क्लिक करा. व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.